Good morning guys. So this is a new day I'm starting and today I'm going to shoot my whole vlog. आणि डोंट नो आता सकाळचे 8:45 वाजलेले आहेत. मला ऑफिसला 9:30ला पोहोचायचं आहे. सो लेट्स स्टार्ट. आता मी आवरते पटकन आणि निघते. सो स्टे ट्यून्ड. So here I am ready to go office. ऐसा कुछ खास लुक नहीं किया मैंने, just a normal something. आणि मी अर्धा तास एक 15 मिनटं फोन शोधत होते की मला व्लॉग शूट करायचा आहे, कारण माझ्या रूममध्ये खूप जास्त क्लिनिंग आहे. सो मला सापडतच नव्हतं की माझा फोन कुठे आहे. सो 10 minutes आय लॉस्ट इन दॅट. आणि माझा आवाज असा बसला आहे कारण आता मला सर्दी झाली आणि इकडं खूप जास्त थंडी आहे. सो त्यामुळे थोडंसं तुम्हाला असं वाटेल की असा का आवाज आहे, बट इट इज नॉट माय रिअल व्हॉइस, बट लेट इट बी. आणि चला आता आपण फॅक्टरीवरती चाललेलो आहोत. सो लेट्स गो. सो गाईज, मी ऑफिसवरून आता रिटर्न आलेली आहे आणि नाव इट्स 7 वाजलेले आहेत. आणि आज खूप सारं काम केलं आहे. मग इंटेरियर डिझायनर, सो आज खूप सारे डिझाईन्स होतं, त्याच्यावरती काम करायचं होतं. मी तुम्हाला ते डिझाईन्स दाखवेन, तुम्ही सांगा मला की तुम्हाला कसे वाटले. आणि आत्ता आल्यावर सुद्धा आता मी फ्रेश होणार आहे. थोडंसं घर अस्ताव्यस्त झालेलं आहे. यू कॅन सी माझं बेड पूर्ण अस्ताव्यस्त झालेलं आहे. तर थोडासा मी क्लीन करेन. आणि त्याच्यानंतर माझ्या एका फ्रेंडचा बड्डे आहे. सो आय वॉन्ट टू गिव्ह सरप्राईज गिफ्ट. तर मी ते बनवणार आहे. सो आपण ते सोबत बनवू. ओके. नाव आय एम फ्रेश. हाथ मुँह धो के आ गई हूँ. टॉप आई विल चेंज लेटर. एंड नाउ हम बनाएंगे वो गिफ्ट. सो दिस इज द गिफ्ट बॉक्स. इट्स लाईक अ मिस्ट्री बॉक्स. आणि याच्या आतमध्ये थोडेफार गिफ्ट्स मी ऑलरेडी ठेवलेले आहेत. आणि दिस इज हे सामान आहे बाकीचं. याचं आपल्याला अजून प्रिपरेशन करायचं आहे. सो लेट्स स्टार्ट. पहले थोड़ी पेट पूजा कर लेते हैं. अभी मेरे को कैडबरी मिली है. कैडबरी खाते खाते हम करेंगे काम, क्योंकि ताकत चाहिए. Let's start now. Now I am cutting photos. तो मैंने सारी फ़ोटोज़ कट कर लिए है. सगळे फोटोज मी कट केलेले आहेत, पण मी हे तुम्हाला दाखवणार नाही बिकॉज सगळ्यांची प्रायव्हसी असते. सो मला असं नाही कोणाचं दाखवायचं आहे फोटो वगैरे, कारण हे पर्सनल फोटोज असतात. आपण बड्डेला माहीतच आहे तुम्हाला फ्रेंडचे कसे फोटो टाकतो. सो दीज आर दॅट टाईप ऑफ फोटोज. आणि हे फक्त मी बड्डे पर्सनसोबतच शेअर करेल. सो हे तर कटिंग झालेलं आहे. नाव आता आपण पुढे ते फोटोज या नोटबुकमध्ये चिटकवणार आहे. स्मॉल नोट्स मी त्याच्या बनवणार आहे. सो लेट्स डू दॅट. मी एक गोष्ट ऑब्झर्व केली जेव्हापासून मी व्लॉग करते, लाईक कॅमेरा स्टार्ट झाला की माझी हिंदी निघते. आय डोंट नो का. असं नाही आहे की मला काहीतरी शायनिंग मारायची किंवा असं ब्लाबला, बट इट्स लाईक ऑटोमॅटिकली ते येतं. जसं कॅमेरा स्टार्ट होतं आहे मी हिंदी डायरेक्ट स्टार्ट होते माझी. ॲक्च्युली माझे फ्रेंड्स आहेत जे हिंदीमध्ये बोलतात आणि मी जे सिरियल्स किंवा मोस्टली हिंदी कंटेंट कन्झ्युम करते. सो मे बी त्यामुळे लाईक माझ्या लक्षात आलं की मी अगेन मला रिडायरेक्ट करते की नाही मराठीत बोलायचं आहे, बिकॉज
love Maharashtra and I want to shoot my vlogs in Marathi, so that's why. So yes गाईज. आणि आता तुम्ही पाहू शकता की मी ॲक्च्युली ह्याचं टोपण उघडायचा प्रयत्न करत होते, पण ते माझ्याकडून काहीतरी तुटलं ह्या फेविकॉलचं. सो आणि आता परत बसत पण नाही आहे. आणि माझ्याकडे कोणी नाही आहे सुद्धा आणि ज्याला म्हणू शकते प्लीज मेरे को बिठा के दे दो भाई. पता नाही, चला आता असंच ॲडजस्ट करावं लागेल. सो दिस इज अ नोटबुक. दिस इज व्हेरी क्यूटची नोटबुक मला मिळाली आणि मी काय असं ठरवलं नव्हतं की मी असं काय करेन, पण जस्ट माझ्या माइंडमध्ये आलं की आता मी. सो गाइज मैंने अभी बहुत अच्छी वाली ट्रिक खोज के निकाली है. लाईक हा ग्लू घ्यायचा आणि त्याच्यानंतर पेपरवरती लावायचा. 1 मिनिट आय विल शो यू. लाईक असं लावून घ्यायचा आणि देन हे जे पेपरचं उरलं होतं ते घेतलं आणि त्याने असा इक्वली सगळीकडे स्प्रेड करून घेतला मी लाईक दिस. आणि खूप मस्त लाईक स्प्रेड झाला आहे, स्प्रेड होतो आहे म्हणजे. आणि त्याच्यानंतर ह्याच्यावरती फोटो चिपकवायचा. नंतर हा असा फोटो चिपकवायचा ह्याच्यावरती. फोटो ठेवून घ्यायचा म्हणजे त्या स्प्रेड केलेल्या ह्याच्यावरती. आणि सी वॉट आय एम युझिंग की कंगवा यूज करते मी. आणि कंगवा जस्ट असं ठेवायचा, असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे इक्वली एकदम ना असं प्रेस होऊन जातं आहे. वाव, आय कांट बिलीव्ह की मी इतकी इंटेलिजंट आहे की मी अशी ट्रिक शोधून काढली. ॲक्च्युली जेव्हा आम्ही इंटेरियरचं काम करतो तेव्हा आम्हाला लॅमिनेट चिपकवावं लागतं. लाईक प्लाय असतो त्याच्यावरती आपण लॅमिनेट चिपकवतो. तर तेव्हा आमचे कामगार अशाच टाईपनी लाईक पहिलं ग्लू लावून घेतात, देन स्प्रेड करतात. त्यांचे एक स्प्रेडर असाच असतो, अशा टाईपचा मोठा असतो बट स्प्रेड करतात आणि मग त्याच्यावरून परत ते लॅमिनेट लावतात आणि परत त्याच्यावरती जड ह्याने प्रेस करतात. सेम जसं मी आता प्रोसेस केली ती. तर मला आता तेच आठवलं की लाईक इंटेरियरच्या गोष्टी कशा मी दुसऱ्या गोष्टींमध्ये पण यूज करते. सो सी की मी किती भारी इंटेरियर डिझायनर आहे. सो लेट्स डू इट अँड थँक यू गॉड फॉर गिविंग मी दिस मच ऑफ ब्रेन. थैंक यू. एंड फाइनली गाइज ये बन के रेडी हो चुका है. अभी 9:36 हुए हैं. मतलब इसको बनाने में अपने को 3 घंटा लग गया. 7 8 9 नहीं 2.5 घंटा लग गया मतलब इन शॉर्ट. तो यस बट ये बन के रेडी है. आई होप सो जिसके लिए बनाई उसको पसंद आए और वो ये पढ़े. एंड यू हैव टू रीड इट बिकॉज मैंने इतना टाइम इन्वेस्ट किया है. सो आई थिंक यू शुड रीड इट. एंड अभी मैं सेकेंड जो गिफ्ट है वो पैक कर रही हूँ. सो आपको दिखाती हूँ. सो दिस इज़ द सेकेंड गिफ्ट. लाइक ये कांच के बहुत प्यारे प्यारे वो है, क्या बोलते हैं इसको, आइसक्रीम खाने का जो रहता है वो है. बहुत सुंदर है ये, मेरे को भी बहुत पसंद आया. और अभी हम इसको पैक करेंगे. इस रैपर से मैं पैक करूँगी. तो चलो अभी पैक करते हैं इसको और आफ्टर पैकिंग में दिखाती हूँ कैसे दिखता है. सो लेट्स पैक इट. अभी मैं आपको सच बताऊँ क्या, मैंने कभी ये सब
झमेला नहीं किया है कि कभी किसी के लिए इतना पैकिंग करो, ये डायरी, ये वो लिखो। पता नहीं, मेरे को इस बार ही लगा क्योंकि ये जो मेरी फ्रेंड है उन्होंने मेरे को बहुत हेल्प की है हर चीज़ में। मतलब कभी भी मेरे को इवन फाइनेंशियल हेल्प की ज़रूरत हो, कुछ भी हो, एंड नेवर एक्सपेक्टेड कि मैं कुछ करूँ उनके लिए। सो म्हणून मग सॉरी बघा मी परत विसरते। जसं कॅमेरा चालू होतं ना माझी हिंदी चालू होते, आय डोंट नो वाय माझी हिंदी का चालू होते, आय डोंट नो। सो त्यामुळे इट इज अ स्मॉल रिटर्न गिफ्ट काइंड ऑफ थिंग की जितना भी जेवढं पण त्यांनी माझ्यासाठी केलं, सो त्याच्यासाठी दिस इज लाईक अ रिटर्न गिफ्ट आउट ऑफ रिस्पेक्ट, आउट ऑफ लव. सो येस, लेट्स डू दिस. चला तर आता मी पॅकिंग करते. बट जसं मी सांगितलं तुम्हाला की मी कधीच असलं काही केलं नाही आहे. इवन माझ्या स्कूलमध्ये पण मला नाही आठवत की मी कधी असं गिफ्ट रॅपवर वगैरे पॅक केलं. मला तर असं वाटतं मला तर यूट्यूबवर व्हिडिओ बघावं लागेल कसं परफेक्टली हे करतात पॅकिंग. पण पहिले मी ट्राय करते. थोडंसं मी पॅक तर केलं आहे एक साईडला. बघा हळूहळू केल्यावर समजेल की कसं करायचं हे. ट्राई बट डोंट क्राई. क्या मोटिवेशन है, खुद ही खुद को मोटिवेट करना पड़ता है क्योंकि कोई है नहीं दूसरा मोटिवेट करने के लिए ज़िंदगी में. सो आई होप कि अच्छे से सिर्फ हो जाए क्योंकि इतना मेहनत कर रही हूँ. इतना प्यारा सा गिफ्ट है पैक. ॲक्च्युली मी दुकानात गेले, मला असं वाटलं की हे फेविकॉलने चिटकवतात म्हणजे हे रॅपर. देन मला दुकानवाल्याने सांगितलं की फेविकॉलने नाही चिकटपट्टीने हे चिटकवायला लागतं. कारण मी खरं सांगू का, मला कधी कोणी असं गिफ्ट पण मला दिलेलं आठवत नाही की माझ्या बड्डेला किंवा की असं रॅप करून असं मस्तपैकी असं गिफ्ट दिलं आहे कोणी. पण मला कधी जास्त असे गिफ्ट असं एकदम स्पेशलवालं की रॅप वगैरे करून मस्तवालं असं कोणी नाही दिलं. सो त्यामुळे मला पण कधी असं आयडिया नव्हते आणि मी पण नाही कधी कोणाला दिलं. सो दिस इज द फर्स्ट टाईम आय एम डुईंग दिस. मला तर हे पण माहीत नाही की मी त्यांना भेटू शकणार आहे की नाही, किंवा मी माझ्या फ्रेंडकडे देईन हे सगळे गिफ्ट्स. सो त्यांना ट्रान्सफर करेल तिकडे. सो लेट्स सी नाव. सो फायनली गाईज मी आता पूर्ण पॅकिंग केलेलं आहे ह्या बॉक्सचं. आणि आता 10:20 झालेली आहेत. म्हणजे जवळजवळ अर्धा पाऊण तास लागलेला आहे हे मला करायला. आणि यू कॅन यू सी दिस, हे असं दिसतं. इज लाईक आय ट्राईड माय बेस्ट. थोडंफार इतकं पण परफेक्ट नाही आहे हे, बट लुकिंग गुड. पहिल्यांदा पाहता क्षणी असं काही खूप इम्प्रॉपर नाही दिसत आहे. कुठं फाटलं आहे माझ्याकडून. बट आपण काहीतरी जुगाड करू त्याच्यावर पण. सो स्टे ट्यून. आता हे सेकंड गिफ्ट झालेलं आहे आणि अजून एक गिफ्ट आहे. दिस इज द थर्ड वन. दिस इज द स्विमिंग पूलमध्ये आपण जे घालतो गॉगल्स ते वाले आहेत. सो हे लास्टवाले गिफ्ट, लास्ट नाही आहे, हे अजून एक गिफ्ट आहे. लाईक दीज आर लिटिल छोटूसे जार. अँड हे खूपच मला क्यूट वाटले जेव्हा मी ह्यांना पाहिलं. अँड आय वॉज लाईक की हे पण देऊ आपण. इट्स व्हेरी लिटिल अँड म्हणजे समोरासमोर खूप हे क्यूट असे वाटतात. सो अँड इट इज युजफुल टू. तर मग हे सुद्धा मी घेतलेलं आहे. आणि हे असं पॅक वगैरे नाही करणार, डायरेक्ट त्याच्यामध्ये ठेवून आपण द्यायचं. नाव इट्स 10:30 आणि माझं आज खूप सारं काम केलं इन ऑफिस ऑल्सो. आल्यावर पण आणि जेवायचं पण मी विसरून गेलेले आहे.
सो आय एम इटिंग बिस्किट नाव. आता मी सरळ झोपणार आहे. रेस्ट आपण जे काय राहिलेले आहेत गिफ्ट्स वगैरे ते मी उद्या तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवेन. उद्या आपण टोटली कंप्लीट करून टाकू ते गिफ्ट आणि परवा मग डिसाईड करू की काय करायचं, कधी द्यायचं ते गिफ्ट वगैरे वगैरे. ते पण अपडेट मी देईन तुम्हाला. तोपर्यंत स्टे ट्यून. गुड नाईट अँड आय लव्ह यू ऑल. बाय बाय.